नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्री होण्यासाठी वाटेल ते करायचं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणखी मंत्रिपद मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशा वेळेला सुनील तटकरे यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं आहे आणि त्यासाठी ते कशा पद्धतीचं राजकारण सध्या खेळत आहेत याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि मग ते एनडीए मध्ये आपण आहोत, भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत, मग ते शरद पवारांना ते मान्य आहे का? आणि ते असेल तर त्यांनी यावं अशा प्रकारचा सूर सुनील तटकरे जेव्हा जेव्हा आळवतात त्यावेळेला ते शरद पवार यांच्यावर आपण जणू उपकार करणार आहोत अशा पद्धतीचा त्यांचा आवेश असतो. आणि मग या आवेशाचा राग आला होता अजितदादांना स्वतःला. ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली, 41 आमदार निवडून आले आणि मग ते निवडून आणण्यामध्ये आमच्या नरेश अरोराने व्यवस्थित काम केलेलं आहे असं अजितदादांना वारंवार ते सांगण्यात यायचं. आणि मग ज्या वेळेला नोव्हेंबर 24 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची म्हणजे एनडीएची बैठक दिल्लीमध्ये झाली आणि मग तिथं विषय निघाला की आता म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला जसं प्रतापराव जाधव शिवसेनेचे यांना मंत्रिपद दिलं, राज्यमंत्रीपद, त्याच प्रकारचं राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळतंय, ते घ्या. परंतु प्रफुल्ल पटेल यांनी मला कॅबिनेटच मंत्री व्हायचंय, मला राज्यमंत्री नकोय असं म्हणून ते नाकारलं होतं. मग नोव्हेंबर 24 मध्ये बोलणं झालं होतं आणि सुनील तटकरे आपण आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाला कसं बळकट केलेलं आहे, विधानसभेमध्ये घवघवीत गुलाबी रंगाचं यश आपण मिळवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मंत्री व्हायला काय हरकत आहे. कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच एनडीएला फटका बसला होता. 48 पैकी फक्त 17 ते निवडून आले होते आणि त्याच्यामध्ये एकमेव खासदार निवडून आले राष्ट्रवादीचे, ते सुनील तटकरे होते. मग आता मंत्रीपद आपल्याला हवं आहे. हे सगळं जे का चर्चेला आलेलं आहे, काल ज्या वेळेला रोहित पवार यांनी आरोपांची तोफ डागली, निवडणूक आयोगाला ते दिलेलं पत्र, त्याच्यानंतर सुनेत्राताई पवार यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला की मधल्या काळात जे काही पत्रव्यवहार झाला तो खोडून काढा असं म्हटलेलं आहे. आणि सुनील तटकरे यांनी तात्काळ मी योग्य वेळी येईल त्यावेळेलाच बोलल वगैरे असं बोलणार आहे. काल ताबडतोब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांच्यावर टीका केली. आपण या एकूणच सुनील तटकरे यांनी जी काही मंत्री पदासाठी जी काही रचना केलेली आहे, राजकीय रचना, त्याचं नेपथ्य जे तयार केलेलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, 28 जानेवारीला महाराष्ट्रावर आभाळ कोसळलं, अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले. त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 26 जानेवारीला संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं होतं. तसं त्यांनी ते अनेकदा वक्तव्य केलेलं की अजितदादा हे आता महाविकास आघाडीमध्ये परतणार आहे. त्याच प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि वारंवार ते याच्यावर भर देत आले. आणि मग जर आता अजितदादा पवार यांनी जर असा निर्णय घेतला आणि आपल्याला तो सांगितला आणि जर आपल्याला तिथं जावं लागलं तर काय होईल की सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल आणि आपला पत्ता मंत्रिपदाचा हा कायमचा कापला जाईल. हे एक कारण आहे. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, हे कसे विकासाचे महामेरू आहेत आणि विकासासाठी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊन सत्तेमध्ये सहभाग घेतलेला आहे, आता माघार नाही.
मग ते वारंवार स्तुती करायची. अगदी 4 दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये बोलताना असो किंवा सगळीकडे वारंवार मोदी आणि शहांची महाआरती करणं म्हणजे आपलं ते परम कर्तव्य आहे, असं सुनील तटकरे आवर्जून ते दाखवलं जात. आणि मग राजकारणामध्ये आपलं सत्तेचं पद मिळवण्यासाठी वाटेल त्या पद्धतीची लाचारी केली जाते. त्याच्यामध्ये कुणीच अपवाद नाहीये, सगळेजण तसे. मग सुनील तटकरे देखील तसं करतात, म्हणून त्यांना ते काही फार झोंबण्याचं काही गरज नाही. मग आता ज्या वेळेला सुतारवाडीला 1.5 कोटी रुपयांचं हेलिपॅड उभारलं. का उभारलं होतं? कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुतारवाडीमध्ये तटकरेंच्या निवासस्थानी जेवायला येणार होते. मग मोदक काय, खिचडी काय, मिसळ पाव काय, असा मस्त बेत होता. दुसरीकडे काय की म्हणजे कसं आहे की अमित शहा, मोदी हे आमच्या फार जवळचे आहे, आम्ही दिल्लीमध्ये असतो, असं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल वारंवार दाखवून द्यायचे. जे अजितदादांना वारंवार ते खटकायचं. आणि एकूण जो बोलण्याचा आवेश, आणि आता कसं आहे नागालँड इकडं तिकडं आपण कसं काय करतोय, राष्ट्रीय पक्ष कसा वाढवतोय, आपली ती मतदारामधली ती टक्केवारी कशी वाढत आहे, राष्ट्रीय पक्ष म्हणून कशी मान्यता आपण टिकून ठेवतोय वगैरे वगैरे, ते सगळं हे दर्शवलं जात होतं. आणि अजितदादा पवार मात्र त्यांना आतून एक वेगळा सल असा होता की आपण तर बाहेर पडलेलो आहोत, काकांवर आपण नाराज झालो होतो, आता हे सगळं केलेलं आहे, परंतु आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबर कायम राहणं भविष्यकालीन राजकारणाच्या दृष्टीने आपल्याला परवडणारं नाही. आपली विचारधारा आणि आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे, लोकमानस नेमकं काय म्हणतंय, कशा प्रकारचा वैचारिक संघर्ष आहे, आणि आपल्या सगळ्या ज्या संस्थांचा कारभार आहे तो सगळा सांभाळण्यासाठी आपल्याला शरद पवारांबरोबर परत जावं लागणार आहे, ही त्यांची भावना. आणि मग आता ते त्यांनी वारंवार आदरपूर्वक अनेकदा शरद पवारांचा उल्लेख केला. आता अशा परिस्थितीमध्ये जर अजितदादांनी खरोखर निर्णय घेतला तर करायचं काय, हा प्रश्न पडला होता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना. मग ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या, मग काय करायचंय, त्यावेळेला अजितदादा पवारांनी थेट सांगून टाकलं की आता आपल्याला तुतारी आणि घड्याळ हे एकत्र लढायचं. मग तुतारीवर लढायचं का घड्याळावर लढायचं, हा भाग वेगळा, ते तुम्ही ठरवा, असं स्वतः अजितदादा पवार बोलले होते. मग पुणे जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्रामधले सातारा असेल, अनेक ठिकाणी जी काय युती दोन्ही पक्षांमध्ये केली, सुप्रियाताई सुळे स्वतः पत्रकार परिषदेला अजित पवार यांच्याबरोबर उपस्थित राहिल्या. आणि मग घड्याळ चिन्हावर तर घड्याळ चिन्हावर हे सगळं जे ठरलं आणि त्यानुसार ते निवडून आले देखील. मग आता पुढचं पाऊल आपल्याला करायचं आहे. आपण हे केवळ याच्यामध्ये नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं नाहीये, जे प्रफुल्ल पटेल वारंवार सांगतात की फक्त ती युती किंवा विलिनीकरण एकत्रीकरण तेवढ्या पुरतं मर्यादित होतं. पण अजित पवारांनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये जे एक जबरदस्त असं राजकीय धाडस केलं, त्यांनी थेट जी तोफ डागली होती भारतीय जनता पार्टीवर की तुम्ही 70,000 कोटी रुपयांचा जो आरोप, घोटाळ्याचा जो आरोप माझ्यावर केला होता, आणि मग मला सत्तेत मध्ये कसं स्वीकारलेलं आहे, म्हणजे मी माझ्यावर ज्यांनी आरोप केला त्यांच्यावर मी सत्तेत आहे, याच्यावरून तुम्ही काय ते ओळखा, असं त्यांचं ते वक्तव्य. मग ज्या आरोपासंबंधी अजितदादा पवार यांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, तशा त्या सुनील तटकरे यांना देखील सहन कराव्या लागलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. कारण यांच्याकडे जलसंपदा खातं होतं. यांच्यावर देखील लाचलुचपत खात्याने अनेकदा आक्षेप नोंदवलेले आहेत. यांचे धरणाचे विषय वगैरे ते सगळं, कोकणातलं एक धरण, मग ते कसं चौकशी वगैरे ते सगळं झालेलं आहे. कशी बेहिशोबी मालमत्ता वगैरे ते सगळी चर्चा अनेक वर्षांपूर्वी ती झालेली आहे. म्हणजे जे धाडस महायुतीमध्ये असताना अजित पवारांनी बोलण्याचं केलं, त्याप्रमाणे सुनील तटकरे करतील का आता, हा प्रश्न आहे. आणि ते करणार नाही अजिबात. तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांना जे साध्य करायचं आहे की आपल्याला कसंही करून आता केंद्रामध्ये मंत्रीपद आपल्याला मिळवायचं आहे, आणि त्यासाठी त्यांची सगळी धडपड चालू. मुलगी तर आदिती तटकरे आहेच आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे.
मग आता प्रफुल्लजी तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष व्हा वगैरे, काय राष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून सगळे अधिकार मिळवा, माझी काय हरकत नाही. तुम्हाला नाही व्हायचंय मंत्री, राज्यमंत्री पद नकोय, मला होऊ शकतो. आणि मला देखील काय आता राज्यमंत्री कशाला, मला कॅबिनेट मंत्री पद मिळालं तर तुमची काय हरकत असणार आहे, वगैरे वगैरे, ते सगळं असं शिजलेलं आहे. आणि मग आता जर रोहित पवार किंवा हे सगळे अजितदादांचा अकाली मृत्यू आणि हे सगळं बदललेलं वातावरण, सगळी बदललेली परिस्थिती लक्षात घेतली, तर आपण वारंवार एकच जाणून द्यायचं आहे की सुनेत्राताई पवार असतील, पार्थ असेल, जय असेल, यांना छळण्याचं, यांना कोंडित करण्याचं राजकारण रोहित पवार यांच्याकडून या ना त्या प्रकारे व्यवस्थितपणे केलं जात आहे. आणि अशा वेळेला आमचं कर्तव्य आहे की सुनेत्राताई पवार यांना त्या अर्थाने संरक्षण द्यायचं आणि पक्ष मजबूत करायचा, असं सुनील तटकरे बोलून दाखवत आहे. आता आमदार किती मागे आहेत आपल्या, काय बोलतात आमदार, कशी फूट पडलेली आहे, अनेक पदाधिकारी काय मागणी करतात आहे, रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात काय बोलतात आहे, याची पर्वा न करता हे सगळे राजकीय आरोप आहेत, राजकीय बातम्या आहेत. मुद्दामून ट्रोल केलं जात आहे आपल्याला, भाड्याने माणसं घेऊन ट्रोल केलं जात आहे. अशा प्रकारचं बोललं म्हणजे आपली केंद्रीय मंत्रिपदाची जी सत्ताकांक्षा आहे ती लपवता येईल का, तर ते तसं नाहीये. आणि याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, म्हणजे तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्राताई पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे यांच्या मंत्रिपदाच्या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.